नमस्कार मित्रांनो, मी भारत बापू सावळवाडे, लठ्ठी एज्युकेशन सोसायटी सांगली संचलित श्रीमती अक्काताई नाना नेजे हायस्कूल दत्तवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी विज्ञान शिक्षक म्हणून कार्यरत आहे। माझ्या भारत सावळवाडे या यूट्यूब चॅनलमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो आणि आज आपण इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 मधील प्रकरण क्रमांक 5 म्हणजे टुवर्ड्स ग्रीन एनर्जी, हरित ऊर्जेच्या दिशेनं या प्रकरणातील चौथ्या भागाचा अभ्यास करणार आहोत। आणि याच्यामध्ये नॅचरल गॅस पॉवर प्लांट किंवा नैसर्गिक वायू ऊर्जेवर आधारित विद्युत निर्मिती प्रक्रिया कशी चालते, त्याचे फायदे, त्याचे तोटे या सर्व गोष्टींचा आपण विचार करणार आहोत। पाहूयात आपण प्रेझेंटेशन। नाउ द पॉवर जनरेशन प्लांट which is based on the energy of natural gas that is to be studied here, and in this system the combustion of natural gas is conducted। मित्रांनो, सगळ्यात पहिली गोष्ट नॅचरल गॅस म्हणजे काय, तर नॅचरल गॅसमध्ये सर्वात जास्त प्रमाण असतं मिथेन, थोड्या प्रमाणामध्ये इथेन, मग प्रोपेन, ब्युटेन असे अनेक वायू त्याच्यामध्ये असू शकतात, पण सर्वात जास्त प्रमाण असेल मिथेनचं। त्यामुळे मिथेन हा मुद्दा आपण लक्षात घेऊया, म्हणजे CH4 हा आहे, हाच जाळायचा आहे आणि याच्या ज्वलनातून जे वायू निर्माण होणार आहेत ते वायू उष्णतेमुळे प्रसरण पावलेले असणार आहेत, त्याच्यामध्ये प्रेशर असणार आहे, त्याच्यामध्ये दाब असणार आहे आणि हा दाबाखाली असलेला जो वायू आहे हा वायू आपल्याला टर्बाईनवर सोडायचा आहे आणि त्याच्या साहाय्यानं आपल्याला विद्युत निर्मिती करायची आहे। म्हणजे नैसर्गिक वायूचं ज्वलन करून त्यातून उच्च तापमान आणि उच्च दाबाचे वायू निर्माण करणे आणि ते वायू टर्बाईनवर सोडणे ही प्रक्रिया आपल्याला करायची आहे। युजिंग धिस प्रेशर इन द गॅस, टर्बाइन इज रोटेटेड and a generator which is attached to the turbine is also rotated, and that will help in the production of electric energy। म्हणजे थोडीशी वेगळी प्रक्रिया आहे, आतापर्यंत जे आपण शिकलो त्यापेक्षा इथं मात्र थोडीशी प्रक्रिया वेगळी आहे। पाहूयात आपण यामध्ये हे जे काही पॉवर प्लांट आहे याच्यामध्ये एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन कसं होतं, ऊर्जा रूपांतरण कसं होतं याच्याबद्दल आपण थोडीशी चर्चा करू या फ्लो चार्टच्या सहाय्याने। Here there is a compressor for pressurized air। ओके, थोडंसं इथं हा नॅचरल गॅस म्हणून जो आहे इथं लिहिलेलं हे थोडंसं काहीतरी साईजमध्ये बदल झाल्यामुळं तो सरकलेला आहे। हा नैसर्गिक वायू ही जे काही लेबल आहे ते इथं येणं अपेक्षित आहे। इथं साधी आपली हवा कॉम्प्रेस्ड एअर सोडायची आहे। कंबशन चेंबर इज देअर, म्हणजे ज्वलन कक्ष या ठिकाणी आहे आणि इकडं नैसर्गिक वायू या बाजूने सोडायचा आहे। म्हणजे एका बाजूने नैसर्गिक वायू येईल, म्हणजे एका बाजूने हवा येईल, दोन्ही एकत्र येऊन या ठिकाणी ज्वलन कक्ष आहे, तिथं त्याचं ज्वलनाची प्रक्रिया होईल। ही ज्वलनाची प्रक्रिया झाल्यानंतर त्या ठिकाणी गॅस टर्बाईन जो आहे तिथं दाबाने ती हवा तो गॅस सोडायचा आहे आणि टर्बाईन फिरवायचा आहे। त्या टर्बाईनवर चालणारं जनित्र किंवा जनरेटर या ठिकाणी आहे, ते फिरणार आहे आणि मग विद्युत ऊर्जा निर्माण होणार आहे। That means a compressed air is produced and that compressed air is introduced into this combustion chamber, and the natural gas is also introduced into this combustion chamber, in which there will be the combustion of the natural gas। Using that combustion reaction, now the gas which is formed in the combustion process is released on the turbine, turbine is rotated and generator attached to that turbine will be also rotated, and then it will produce the electrical energy। आता मित्रांनो, या सगळ्या प्रक्रिया कशा चालतात, म्हणजे एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन कशा पद्धतीनं होतं याच्यावर आपण विचार करू। नाउ द केमिकल एनर्जी which is present in the natural gas, after combustion it will produce the pressurized gas, and that pressurized gas introduced on the turbine, and therefore it will be converted into the kinetic energy, and this kinetic energy will rotate the turbine। That means now the kinetic energy will be there in the turbine, and now the rotating turbine will produce the electrical energy। मित्रांनो, अशा पद्धतीनं जी प्रोसेस केली, ज्याचा फ्लोचार्ट आपण बघितला, तर प्रत्यक्ष ती रचना कशी असते, प्रत्यक्ष ते संयंत्र काम कसं करतं ते आपण पाहूया। हियर फ्यूल इज देअर, फ्यूल इज इंट्रोड्यूस्ड इनटू द कंबस्शन चेंबर, A compressor is used
in which simple air is compressed and it is pressurized and it is released into the combustion chamber. Fuel and compressed air will come together in the combustion chamber where the combustion process is completed. After combustion process, now there is a gas turbine is there, that pressurized gases are released on the gas turbine. Gas turbine will start to rotate and in turn it will rotate the generator, and here the electrical energy is produced. And now the exhaust gas or the emission of hot gases is here shown in this place. ओके मित्रांनो, या ठिकाणी आपण लक्षात घेऊया, इंधनाच्या ज्वलनातून निर्माण होणारे उच्च दाबाचे जे वायू निर्माण होणार आहेत ते वायू या ठिकाणी गॅस टर्बाईनवर सोडायचे आहेत. या ज्वलनाच्या प्रक्रियेसाठी दाबाने हवा आपल्याला आत पाठवावी लागेल आणि या ठिकाणी आपल्याला हा गॅस टर्बाईन त्या तयार होणाऱ्या वायूंच्यावर रोटेट करायचा आहे, फिरवायचा आहे. त्याच्यावर जनरेटर फिरणार आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी तिथून बाहेर पडणारे जे गरम वायू आहेत ते वायू बाहेर सोडण्यासाठी एक आउटलेट ठेवलेला या ठिकाणी दिसतो. अशा पद्धतीने ही ऊर्जा निर्मितीची प्रक्रिया या ठिकाणी चालते. मित्रांनो, आता याचे काही फायदे आहेत. ॲडव्हांटेजेस आर देअर. इन दिस सिस्टम द नॅचरल गॅस इज बर्न्ड विच इज ए मच बेटर फ्युएल. अतिशय चांगलं इंधन हे आहे आणि या चांगल्या इंधनामध्ये काय घडतं, इतर कोणतेही घटक, इतर कोणतेही अशुद्धी याच्यामध्ये नाहीत. दॅट मीन्स इन दिस नॅचरल गॅस सल्फर इज नॉट प्रेझेंट or other elements are not present. Therefore, combustion of these elements doesn't occur, and therefore now here air pollution is minimum, not 100% clear, but it is minimum. का असं म्हणतोय मी, तर इथं कार्बन डायऑक्साइड तयार होणारच आहे. कार्बन विल गेट बर्न्ड, कार्बन विल गेट ऑक्सिडाइज्ड, and therefore carbon dioxide gas will be formed. Other pollutants are not produced, okay, but still carbon dioxide is produced. Therefore, now carbon dioxide causes pollution. Now, problem is these reserves of the natural gases are limited. निसर्गातील या नैसर्गिक वायूचे साठे मर्यादित आहेत, ते संपणार आहेत आणि ते संपल्यानंतर पुढं काय, मग हा मुद्दा आहेच. त्यामुळं याला लिमिटेशन्स आहेत, याला काही मर्यादा आहेत. मित्रांनो, या ठिकाणी आणखी काही आपण चर्चा करूया की विद्युत ऊर्जा निर्मिती आणि पर्यावरण यांचा काहीतरी क्लोज रिलेशन आहे, यांचा काहीतरी जवळचा संबंध आहे. तो संबंध काय आहे हे आपण समजून घेऊया. इलेक्ट्रिक पॉवर जनरेशन युजिंग फॉसिल फ्युएल्स लाईक कोल, नॅचरल गॅस अँड न्यूक्लिअर एनर्जी विल नॉट बी कन्सिडर्ड ॲज इको फ्रेंडली. म्हणजे हे पर्यावरण स्नेही प्रकारच्या विद्युत ऊर्जेचे स्रोत आहेत असं काही आपल्याला म्हणता येणार नाही. दॅट मीन्स दीज आर नॉट दी ग्रीन एनर्जी सोर्सेस. म्हणजे इथं हे कोळसा, नैसर्गिक वायू यासारख्या जीवाश्म इंधनं किंवा आण्विक ऊर्जा यांच्यापासून निर्माण केली जाणारी विद्युत ऊर्जा ही काही पर्यावरण स्नेही म्हणता येणार नाही किंवा हरित ऊर्जा म्हणता येणार नाही. रिझन्स आर सर्टन गॅसेस आर इमिटेड ड्युरिंग दी कंबशन ऑफ कोल अँड दी नॅचरल गॅस. काही प्रकारचे वायू या ठिकाणी निर्माण होतात. दीज गॅसेस कॉज एअर पोल्युशन. इफ दिस कंबशन इज इनकम्प्लीट, then again carbon monoxide gas is formed, and this carbon monoxide is very dangerous to the human health or health of any type of animal. Okay, carbon dioxide produced is the main cause of the global warming. जागतिक तापमानवाढीसाठी अतिशय महत्त्वाचा कारणीभूत असलेला घटक हा कार्बन डायऑक्साइड हा या ठिकाणी तयार होतो. नायट्रोजन डायऑक्साइड इज ऑल्सो फॉर्म्ड इन दिस प्रोसेस, which is a big threat to the ozone layer and also to the human health also. ओके, म्हणजे या ठिकाणी तयार होणारी जे काही वायू किंवा जे काही घटक तयार होत आहेत हे सगळे घटक कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये पर्यावरणासाठी घातक आहेत. याचबरोबर आपल्याला पुढे आणखी पाहू. फॉर्मेशन ऑफ फॉसिल फ्युएल टेक्स मिलियन्स ऑफ इयर्स.
लक्षावधी वर्ष लागतात फॉसिल फ्युएल तयार व्हायला, जीवाश्म इंधन तयार व्हायला. आणि हे आत्ता जे आपण वापरतो आहोत हे सर्व लाखो वर्षापूर्वी तयार झालेले आहेत. तर मग आता ते संपणार आहेत कधी ना कधी. आणि साधारणपणानं सध्याचा अभ्यास असा सांगतो की पुढं बघूया आपण, दी कोल रिझर्व्स वुड लास्ट अबाउट 200 to 300 इयर्स. कोळशाचे साठे साधारण 200 ते 300 वर्षापर्यंतच चालणार आहेत इथून पुढं, आणि तेवढ्यामध्ये ते संपणार आहेत. अँड नॅचरल गॅसेस वुड लास्ट अबाउट 200 इयर्स. नैसर्गिक वायूचे साठे आता सध्या असे दिसत आहेत की ते साधारण आणखी 200 वर्षापर्यंत चालतील. तिथून पुढं ते संपणार आहेत. म्हणजे पुढील पिढ्यांच्यासाठी आपण इंधन शिल्लक ठेवत नाही आहोत. ही काही चांगली गोष्ट नाही आहे. ओके. न्यूक्लिअर पॉवर प्लांट इज ऑल्सो ए चॅलेंज बिकॉज डिस्पोजल ऑफ न्यूक्लिअर वेस्ट, पॉसिबिलिटी ऑफ डिझास्टर, दीज आर नॉट एन्व्हायरमेंट फ्रेंडली. म्हणजे पर्यावरण स्नेही हे सुद्धा नाही, कारण त्याच्या कचऱ्यामधून किरणोत्सार निर्माण होणार. काही दुर्घटना घडली तर मोठ्या प्रमाणावर किरणोत्सार बाहेर पडणार आणि मग ते मानवी आरोग्याला आणि इतर सर्वच सजीवसृष्टीच्या आरोग्यांना ते धोकादायक ठरणार आहेत. आणि त्यामुळं ते काही सुरक्षित किंवा पर्यावरण स्नेही आपण मानू शकत नाही. मित्रांनो, माझं हे मार्गदर्शन जर आपल्याला आवडलं असेल तर जरूर लाईक करा. उपयुक्त वाटलं असेल तर इतरांसाठी शेअर करा आणि माझं चॅनल जरूर सबस्क्राईब करा. स्टे कनेक्टेड. धन्यवाद.